मित्रांनो, आज मी आलेलो आहे बघा आपल्या शेतामध्ये. आणि शेतामध्ये आम्ही पेरलेली आहे मका. तर ती मका आज मी भिजवणार आहे. तर पाहू शकता त्यासाठी मी रानात आलेलो आहे. आणि एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा. हे बघा दिसू शकते तुम्हाला पावसाचं वातावरण आहे. आणि 2 दिवस झालं असंच आभाळ येत आहे. तर पाऊस काय येई नाही, त्यासाठी मला यायच लागलं भिजवाय. पाऊस नाही आला तरी आपल्याला भिजवणं भागच आहे. कारण आत्तामध्ये पाऊस आल्यामुळे विहिरीला पाणी पडलं, विहिरीला पाणी पण नव्हतं, असा विषय झालेला आहे. आणि हे आपण मका पेरले बघा, तुम्हाला दावतो. आपण मागच्या वर्षी ज्या रानात केली होती त्याच रानात आपण आता बी मका केलेली आहे बघा. हे दिसत आहे बघा, ही आहे 1.5 एकर मका. तर आता आपण त्याला भिजवणार आहे. काल आपण ह्याचे दंड आणि सऱ्या वगैरे सगळं ओढून घेतलेलं आहे बघा. आणि आता मस्तपैकी आज मी पाणी करतो चालू, भिजलाय गोली घेत तारगर देतो बघा. हे बघा आपण ओढून घेतले बघा, दंड वगैरे सगळं असं ओके मध्ये केले. चला आता करतो मोटर चालू. तिथलं पाणी निघले आणि असं पळत जायला लागतंय. चला चला पळा 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 लवकर, चलो पळा 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 भागो, पळा 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 रे. तर काय आपल्या विहिरीतलं पाणी निघलेलं, त्यासाठी आपण घेतो पेरू खायला बघा. पेरू आपला देशी गावरान पेरू खातो मस्तपैकी. आता जातो बघा जेवायला. रानात आलो आणि मोटर चालू केली बघा. काय तुम्हाला सांगायचं, मोटर चालू केली नुकतं वाफ्यात पाणी आलं. हे बघा इकडं वाफ आहे, नुकतं वाफ्यात पाणी यायला लागलं आणि लगेच लाईट गेली. लगेच म्हणजे फ्यूजच गेला डिपेतला. आता काय करायचं सांगा बरं, काय करायचं काय? एकलं पडे का आमच्या मागं आहे घालीचं. रानात कामाला आलो तर फ्यूज जातंय, लाईट नाही टिकत, मग काय करावं तरी काय, असा मॅटर होतोय सगळा. आता लाईटच नाही, जेव्हा कोणतरी फ्यूज टाकन तेव्हा पाणी येईन, त्यावर बसायचं. मग काय आता रील्स बघत ढकलवर ढकलवर ढकलवर, काय कामच नाही. मग आता पुढं ओढायचं ते घेणारच आहे आपण ओढून तसं. तर चलो, आज मला नारळ पाणी पिऊ वाटलंय, त्यामुळे मी डायरेक्ट नारळ पाडलेलं आहे बघा. हे बघा मी नारळ पाडलेला आहे. आणि आता याला मस्तपैकी नाही का तोडून मस्तपैकी त्याचं पाणी बिणी काढतो आणि पितो डायरेक्ट नात खोळा विषय करायचा.